ब्रदर्स डेच्या दिवशी एका भावाने आपल्या लहान भावासाठी सरप्राईज तयार केलं होतं. पण त्या रात्री एक फोन आला आणि काही मिनिटात त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. रुग्णालयात पडलेल्या त्या भावाने शेवटचं एकच वाक्य म्हटलं, "दादा, मला सोडून जाऊ नकोस." आजची ही कथा प्रत्येक भावाच्या डोळ्यात पाणी आणेल. एका छोट्याशा गावात 2 भाऊ राहायचे. मोठा भाऊ अजय आणि लहान भाऊ रोहन. दोघांचं नातं इतकं घट्ट होतं की गावातले लोक म्हणायचे, हे दोघे भाऊ नाहीत, एकाच जीवाचे 2 तुकडे आहेत. लहानपणापासून अजयने रोहनला मुलासारखं वाढवलं, कारण त्यांच्या वडिलांचं लवकर निधन झालं होतं. त्या दिवशी वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर रोहन अजून खूप लहान होता. त्याला काहीच समजत नव्हतं. तो फक्त अजयचा हात पकडून विचारत होता, "दादा, बाबा परत कधी येतील?" अजयच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याने स्वतःला सावरलं, कारण त्या दिवसापासून तो फक्त भाऊ नव्हता, तर त्या घराचा आधार बनला होता. आई दिवसभर लोकांच्या घरची कामं करायची आणि अजय सकाळी शाळा, दुपारी काम, रात्री अभ्यास. कधी हॉटेलमध्ये भांडी घासायचा, कधी बाजारात पोती उचलायचा. पण रोहनला मात्र त्यांनी कधीच दुःखाची जाणीव होऊ दिली नाही. शाळेत सगळ्या मुलांनी नवीन शूज घातले होते. रोहन मात्र जुने फाटलेले शूज घालून गेला होता. त्या दिवशी तो घरी येऊन शांत बसला. अजयने विचारलं, "काय झालं रे?" रोहन हळू आवाजात म्हणाला, "दादा, सगळे माझी चेष्टा करत होते." अजयला खूप वाईट वाटले. त्या रात्री अजयने उशिरापर्यंत काम करत राहिला आणि दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःसाठी सणाला घेतलेले नवीन कपडे परत केले. फक्त रोहनसाठी, नवीन शूज घेण्यासाठी. रोहनला डॉक्टर बनायचं स्वप्न होतं आणि आजही एक स्वप्न होतं, माझा भाऊ मोठा माणूस व्हावा. एक दिवशी कॉलेजमधून अजयला स्कॉलरशिप मिळाली. प्राध्यापक म्हणाले, "तू खूप हुशार आहेस अजय, तुझं भविष्य खूप मोठं आहे." पण त्याच रात्री घरात आई रडत बसली होती. रोहनच्या स्कूलची फीससाठी पैसे नव्हते. अजय शांतपणे उठला. त्याने स्कॉलरशिपचं पत्र फाडलं आणि दुसऱ्या दिवशी कामावर गेला. त्याने स्वतःचं आयुष्य थांबवलं फक्त भावाचं भविष्य घडवण्यासाठी. काळ पुढे गेला. रोहन मोठा झाला, शहरात गेला, मोठ्या कंपनीत जॉब मिळाला. पहिल्यांदा सूट घालून जेव्हा तो गावात आला, तेव्हा अजयच्या डोळ्यात अभिमान होता. तो अभिमानाने सगळ्यांना सांगायचा, "हा माझा लहान भाऊ, माझं अपूर्ण स्वप्न." पण शहराची चमक, पैशाची जगमग आणि मोठ्या जगाची सवय, हळूहळू रोहन बदलत गेला होता. आता त्याला गाव मागासलेलं वाटू लागलं आणि त्याच्यासाठी आयुष्यभर झगडणारा अजय जुन्या विचारांचा माणूस वाटू लागला. तो सगळ्यांना सांगत होता. एक दिवस अजयने व्हिडिओ कॉल केला. "रोहन, आई तुझी खूप आठवण काढते रे." रोहन मीटिंगमध्ये होता. तो चिडून म्हणाला, "दादा प्लीज, मी खूप बिझी असतो, सारखा फोन करू नको." फोन कट झाला. अजय काही क्षण शांत राहिला, पण लगेच हसला, कारण त्याला राग आला नव्हता. त्याला फक्त भावाचा आवाज ऐकायचा होता. काही दिवसांनी ब्रदर्स डे आला. आईने सकाळपासून घर साफ केलं. रोहनला आवडणारा शिरा बनवला. अजय बाजारात गेला. त्याने पहिल्यांदाच एका महागड्या दुकानात पाऊल ठेवलं. त्याला एक सुंदर घड्याळ आवडलं. दुकानदार घड्याळ हातात देत म्हणाला, "भाऊ, हे थोडंसं महाग आहे." अजय हलकसा हसला आणि म्हणाला, "माझ्या भावाच्या चेहऱ्यावरचं हसू यापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे." त्या घड्याळासाठी त्याने 3 महिने पैसे साठवले होते. ब्रदर्स डेच्या दिवशी अजय दारात बसून रोहनची वाट पाहत होता. प्रत्येक गाडीचा आवाज आला की त्याला वाटायचं रोहन आला. पण रात्र झाली, रोहन काही आला नाही. आईच्या डोळ्यातही निराशा होती. अचानक रात्री फोन वाजला. फोन आईने उचलला आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. "अजय, रोहनचा अपघात झाला आहे." हे ऐकताच अजय वेड्यासारखा शहराकडे धावला. रुग्णालयात पोहोचल्यावर रोहन ICUमध्ये बेशुद्ध पडला होता. त्याच्या शरीराला अनेक मेडिकल ट्यूब्स आणि मशीन जोडलेल्या होत्या आणि प्रत्येक बीप आवाजासोबत अजयचं हृदय घाबरत होतं. अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर म्हणाले, "पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, खूप रक्त व्हायला आहे." अजय लगेच म्हणाला, "माझं रक्त घ्या डॉक्टर, पण माझ्या भावाला वाचवा."
रात्रभर अजय बाहेर बसून देवाला प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यासमोर रोहनचं संपूर्ण बालपण फिरत होतं. पहिल्यांदा चालताना पडलेला रोहन, पहिल्यांदा ताप आल्यावर रडणारा रोहन, पहिल्यांदा दादा म्हणत मिठी मारणारा रोहन. अजय रडत म्हणाला, देवा, माझं आयुष्य घे, पण माझ्या भावाला वाचव. सकाळ झाली. अजयच्या डोळ्यात रात्रभर झोप नव्हती. तो अजूनही देवाकडे एकाच गोष्टीची प्रार्थना करत होता. आणि तेवढ्यात ICUचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. अजय धावत त्यांच्याजवळ गेला. डॉक्टर हलकंसं हसत म्हणाले, आता काळजीचं कारण नाही, तुमचा भाऊ सुरक्षित आहे. हे ऐकताच अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने रोहनला शुद्ध आली. त्याने समोर पाहिलं तर अजय खुर्चीवर झोपला होता. त्याच्या हातावर ब्लड डोनेशनची पट्टी होती आणि हातात तेच घड्याळ होतं, ते जो ब्रदर्स डेला गिफ्ट म्हणून आणलं होतं. रोहनचं हृदय तुटलं. त्याला त्या क्षणी पहिल्यांदा जाणवलं की ज्याला तो नेहमी एक साधा भाऊ समजत होता, तो तर स्वतःची स्वप्न, आनंद आणि पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी जगत होता. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच अजयजवळ गेला आणि त्याच्या पायाशी बसून रडत म्हणाला, दादा, मी तुला कधीच समजू शकलो नाही. दादा, मला माफ कर. मी पैशात इतका हरवलो की मला माझी माणसं दिसेनाशी झाली. अजय जागा झाला. त्याने लगेच रोहनला मिठी मारली आणि हसत म्हणाला, अरे वेड्या, भावांमध्ये सॉरी नसतं, फक्त प्रेम असतं. त्या दिवशी रुग्णालयात दोघं भाऊ खूप रडले, पण त्या अश्रूंमध्ये दुरावा वाहून गेला होता. काही महिन्यांनी रोहनने शहरातील नोकरी सोडली, पण त्याने एक गोष्ट कायमची बदलली. आता कितीही बिझी असला तरी रोज रात्री आई आणि अजयला फोन करायचा आणि दर महिन्याला तो गावात यायचा. कारण त्याला समजलं होतं, जगात पैसा पुन्हा मिळू शकतो, मोठं घर पुन्हा मिळू शकतं, पण भावासारखं निस्वार्थ प्रेम नशीबवान लोकांनाच मिळतं. कथा संपली, पण एक प्रश्न सोडून गेली. तुमच्या आयुष्यात असा भाऊ आहे का जो स्वतःचं दुःख लपवून तुमच्या आनंदासाठी जगतो? भाऊ म्हणजे फक्त नातं नसतं, तो आयुष्यभर साथ देणारा हात असतो. स्वतःचं दुःख लपवून आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारा माणूस असतो. बापासारखी काळजी, मित्रासारखी साथ आणि आईसारखं प्रेम देणारा म्हणजे भाऊ. जग बदललं, लोक बदलले, पण एक भाऊच असतो जो प्रत्येक परिस्थितीत आपल्या पाठीशी उभा राहतो. हॅपी ब्रदर्स डे. फ्रेंड्स, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.